वरती जे 5 बेस्ट सेलर पुस्तक आहेत त्यामध्ये दलित किचन्स ऑफ मराठवाडा या पुस्तकाचा समावेश होतो. इंग्लंडच्या विद्यापीठाने या पुस्तकाला त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये हे पुस्तक त्यांनी अभ्यासासाठी ठेवलेलं आहे. या पुस्तकाचा तमिळ अनुवाद येतो आहे, कन्नड येतो आहे, बंगाली अनुवादाचं काम सुरू आहे. या सगळ्या पुस्तकाचे लेखक, या साऱ्याचे लेखक शाहू पाटोळे. मी विनोद कुलकर्णी सर आणि यांना विनंती करते त्यांचं स्वागत करावं. राहुल कोसंबी सरांचं स्वागत आपण पुढे करणार आहोत. उभं आडवं या पुस्तकासाठी साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार मिळालेले राहुल कोसंबी या कार्यक्रमामध्ये, या पुस्तक चर्चेमध्ये सहभागी आहेत. त्यांचंही विनोद कुलकर्णी यांच्या हस्ते स्वागत. NBTचे मराठी आणि कोकणी भाषेचे संपादक म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आहे. मराठीतले लेखक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, दलित साहित्य, सामाजिक विषमता, राजकीय विश्लेषक अशा अनेक अंगांनी आपण त्यांना ओळखतो. भूषण कोरगावकर यांचं स्वागत आपण कार्यक्रमामध्ये करूया. मी मिलिंद जोशी सरांना विनंती करते आपण हे स्वागत करावं. भूषण कोरगावकर सर. अन्न हे अपूर्ण ब्रह्म हे जे पुस्तक इंग्रजीमध्ये आलं ते भूषण कोरगावकर यांनी त्याचा अनुवाद केला. भूषण सरांचे लोकसत्ता आणि मिंट लाऊंजमधले सदर ज्यांनी वाचले असतील त्यांचं भूषण कोरगावकर यांचं आणि खाद्य संस्कृतीचं काय नातं आहे त्यांना जवळून माहिती असेल. संगीत बारी हे त्यांनी स्वतंत्रपणे अभ्यास करून संशोधन करून लिहिलेलं पुस्तक, तेही अतिशय प्रसिद्ध आहे. भूषण कोरगावकर या पुस्तक चर्चेमध्ये सहभागी आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. डॉक्टर मिलिंद कसबे यांचं स्वागत करायची विनंती मी विनोद कुलकर्णी यांना करते. विनोद कुलकर्णी सरांच्या हस्ते त्यांचं स्वागत करूया आणि लगेचच या पुस्तक चर्चेला आपण सुरुवात करतो आहोत. विनोद कुलकर्णी, मी आपणाला विनंती करते आपण डॉक्टर मिलिंद कसबे यांचं या पुस्तक चर्चेमध्ये स्वागत करावं. प्राध्यापक, लेखक आणि आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते म्हणून डॉक्टर मिलिंद कसबे सुपरिचित आहेत. ग्रामोन्नती मंडल आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये विभाग प्रमुख असलेले डॉक्टर मिलिंद कसबे सामाजिक विषयांवरती सातत्याने लेखन करत असतात आणि आज आवर्जून या पुस्तक चर्चेमध्ये ते सहभागी आहेत. या चारही मान्यवरांचं आपण मनापासून स्वागत करूया. एक वाचक म्हणून, संयोजक म्हणून या व्यासपीठावरती त्यांचं मनपूर्वक स्वागत करत या पुस्तक चर्चेची सूत्र मी राहुल कोसंबी तुमच्याकडे सुपूर्द करते. समोर प्रत्यक्ष जमलेल्या तमाम सातारकर रसिक श्रोते आणि मला वाटते की हे सेशन कदाचित ऑनलाईन पण होत असेल तर त्यानिमित्तानं तमाम महाराष्ट्रातले सर्व जे श्रोते आहेत त्यांना सर्वप्रथम त्यांचे स्वागत करतो. अखिल भारतीय 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आज आपण या विचारमंचावरती शाहू पाटोळे लिखित अन्न हे अपूर्ण ब्रह्म या पुस्तकावरची चर्चा करतो आहे. त्याचं इंग्रजी भाषांतर जे माझ्या एकदम उजव्या बाजूला बसलेले आहेत ते भूषण कोरगावकर यांनी त्याचं इंग्रजी भाषांतर केलेलं आहे मराठवाडास दलित किचन या नावाने, आणि ते हार्पर कोलिन्ससारख्या अत्यंत इंग्रजीमधल्या प्रतितेश प्रकाशन संस्थेने जाणीवपूर्वक खरं म्हटलं तर प्रकाशित केलेले आहे. त्यांना या मूळ मराठी पुस्तकामध्ये ज्या पद्धतीचा एक नवा वाचन ठेवा मिळाला त्यानिमित्तानं त्यांनी तो इंग्रजीमध्ये आणि खास करून जागतिक स्तरावरच्या रसिकांना उपलब्ध करून दिला आहे. अनुवाद जर कोणी इंग्रजीमध्ये वाचला असेल तर तो इतका उत्तमपणे उतरला आहे की मला खरं तर ते मूळ इंग्रजी पुस्तक असावं असंही वाटलं. पण ज्यांनी मराठी पुस्तक वाचलेलं आहे त्याच्यात अनेकांनासुद्धा त्या मराठीची किंवा मराठी भाषेची, मूळ मराठी भाषेची, खास करून शाहू पाटोळेंची, शाहूदादांची जी काही मराठी आहे तिची चव वेगळीच आहे. खरं म्हटलं तर पाककलेवरती किंवा एकूणच अन्नासंदर्भात काहीतरी एक वक्तव्य करणाऱ्या पुस्तकामध्ये भाषा वाचतानासुद्धा एक विशिष्ट चव जाणवावी असा एक वेगळा स्वादिष्ट अनुभव हे पुस्तक वाचताना आपल्याला सातत्याने येत राहतो. आज शाहूदादा बसलेले आहेत, मिलिंद कसबे आहेत जे अत्यंत महत्त्वाचे विचारवंत म्हणून महाराष्ट्रामध्ये मानले जातात, आणि मी स्वतः या निमित्तानं आपण या पुस्तकावरती वेगवेगळ्या अंगानं चर्चा करूया आणि ह्या पुस्तकाची बलस्थानं काय आहेत आणि हे पुस्तक कोणती प्रश्न उभी करते त्यानिमित्तानं आपण त्याचा धांदोळा घ्यायला हवा. तर खुद्द लेखक इथं बसलेले आहेत त्यामुळे मी लेखकांना आणि त्याच्यानंतर मग मी अनुवादकांना पण एक प्रश्न विचारेन. मी आग्रह करेन मिलिंद कसबेंना की त्यांनी या निमित्तानं काहीतरी त्यांची मतं आपल्यासमोर मांडावीत. खरं म्हणजे आपली 2 पुस्तकांवरची ही चर्चा चालू आहे.
काल जी चर्चा झाली तिच्याकडं अन्नाच्याच भाषेत बोलायचं झालं तर ती शेंगदाण्याच्या चटणीची चर्चा होती आणि आज जी चर्चा आहे ती बोंबलाच्या चटणीची चर्चा आहे. मित्रांनो, या पुस्तकातलं या लेखकाचं एक वाक्य मी आपल्याला सांगतो आणि पुढे जातो. त्यांनी या पुस्तकामध्ये सुरुवातीलाच असं म्हटलं आहे की हे पुस्तक शाकाहाराचा विरोध करण्यासाठी लिहिलेलं नाही, पण हे पुस्तक या देशातल्या वर्णव्यवस्थेने या देशातल्या तळागाळातल्या माणसाला काय खावं याचं जे बंधन लादलेलं आहे या बंधनातून मुक्त करण्यासाठी मी लिहिलं. म्हणून हे जे पुस्तक आहे हे पुस्तक वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला सांगत आहे, त्या आजपर्यंत आलेल्या आहेत. मला आठवतं एक 2-3 महिन्यापूर्वी एक डॉक्टर असे म्हणाले की या देशाला बिघडवणारं साहित्य तयार करू नये. राष्ट्रधर्माचं पालन करावं. आपलं खाणं पिणं, अन्न, आपली संस्कृती, परंपरा या वेगवेगळ्या असल्या, या भिन्न असल्या तरी राष्ट्र म्हणून आपण एकत्र यावं, अशी एक मागणी इथली एक परंपरा करते आहे. पण मला असं वाटतं ही मागणी अन्नापासून सुरू व्हायला पाहिजे. जेव्हा एखाद्या समाजात वर्णव्यवस्थेत जो खालचा माणूस आहे त्या माणसाने काय खावं अशी सांस्कृतिक हुकुमशाही जेव्हा एखादा गट निर्माण करतो तेव्हा ती हुकुमशाही केवळ अन्नापुरती सीमित नसते. हे सांस्कृतिक वर्चस्वाचं राजकारणच असतं असं मला वाटतं. आणि म्हणून 18 पगड जातीत वावरणारा समस्त बहुजन वर्ग हा बहुतांशी मांसाहारी आहे. त्याला जबरदस्तीनं शाकाहाराकडे वळवण्याचं जे सांस्कृतिक राजकारण भारतात उभं आहे त्या राजकारणाची चिकित्सा हे पुस्तक करत आहे. म्हणजे तुम्ही दलित साहित्यातल्या अनेक गोष्टी वाचून आपल्या लक्षात येईल की दलित साहित्याने काय काय दिलंय मराठी साहित्याला. दलित साहित्यानं असे शब्द दिले, अशा काही गोष्टी दिल्या की ज्याने मराठी साहित्य समृद्ध झालेलं आहे. हे पुस्तक अशा गोष्टींकडे आपलं लक्ष वेधतं की इथल्या वर्णव्यवस्थेने असा एक सांस्कृतिक दंडक लादला की जो वरच्या जाती जन्मलेला आलेला आहे त्या माणसाची भाषा शुद्ध, त्या माणसाचं अन्नही शुद्ध, त्या माणसाचं सगळं चांगलं. आणि असा एक सांस्कृतिक वर्चस्वाचा भाग खालच्या जातींवर लादला की जो खालच्या जातीत जन्मलेला आलेला आहे त्याची भाषा, त्याचं लेखन, त्याचं सगळं सांस्कृतिक अस्तित्व अशुद्ध आहे, त्याचं अन्नही निकृष्ट आहे. म्हणून जो मांसाहार करतो त्याला निकृष्ट समजणारी ही जी व्यवस्था आहे या व्यवस्थेचीच एक चिकित्सा हे पुस्तक करत आहे. आणि म्हणून तर आंतरराष्ट्रीय स्तरावर या पुस्तकाला जे महत्त्व प्राप्त झालं आहे हे केवळ वाङ्मयीन पुस्तक नाही, हे एकाच वेळेस तुमच्या भाषेची चिकित्सा करतं, एकाच वेळेस तुमच्या अन्नाची चिकित्सा करतं
आणि एकाच वेळेस तुमच्या धर्मव्यवस्थेची चिकित्सा करतं. म्हणून समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून हे पुस्तक मराठी साहित्याला खूप काही सांगू पाहत आहे, पण दुर्दैवानं मराठी वाचकांच्या ते लक्षात आलं नाही, जे इंग्रजी वाचकांनी लक्षात आणून दिलं. पण असो, या पुस्तकावर वेगवेगळ्या पातळीवर चर्चा होते, ती स्वागताची चर्चा होते. मी या पुस्तकाकडे खूप वेगवेगळ्या अँगलने पाहिलं तेव्हा लक्षात आलं, मी शाहूदादांच्या समोरच सांगतो की फार उशिरा हे पुस्तक माझ्या वाचनात आलं, हे माझं दुर्दैव. पण हे पुस्तक आवर्जून वाचलं पाहिजे आणि या पुस्तकातले सांस्कृतिक संदर्भ तपासत आजच्या सांस्कृतिक प्रश्नांची चिकित्सा आपण केली पाहिजे असं मला वाटतं. मला अजून एका प्रश्नाकडे आपलं लक्ष वेधायचं आहे. याचं भाषांतर, या पुस्तकाची निर्मिती प्रक्रिया, याच्यावर आता आपली खूप चर्चा झालेली आहे. पण मला लक्ष वेधायचं आहे अशा एका प्रश्नाकडे की हे जे पुस्तक आहे ते वास्तव जग आणि काल्पनिक जग या दोन्हींची जी तो टकराव आहे, हा टकराव याच्याकडे हे पुस्तक लक्ष वेधतं. ज्या काळात माणूस सॅपियन काळ जो होता, ज्या काळात माणूस रानात राहत होता, ज्या काळात तो आदिम होता, हा सगळा जो वास्तव काळ आहे, बोधपूर्व काळ आहे, त्या काळात माणसाचं अन्न कोणतं होतं? तर त्या काळी माणूस हा मांसाहारीच होता. झाडावरची फळं कंदमुळे खात होता, पण त्याचं बहुतांश अन्न हे मांसाहारच होतं. अशा एका वास्तव जगाचा, ज्या जगाचा संबंध निसर्गाशी आहे, ज्याचा संबंध पाण्याशी आहे, ज्याचा संबंध हवेशी आहे आणि जमिनीतून उगवणाऱ्या फळाफुलांशी आहे आणि रानावनात फिरणाऱ्या जनावरांशी आहे, अशा एका वास्तव जगातनं आपण आता कल्पित जगात वावरतो आहोत. धर्म, राजकारण, भाषा, धर्मग्रंथ हे सगळं कल्पित जगाचं वास्तव आहे. आणि आपण आता असं समजायला लागलेलो आहे की हे कल्पित जग जे आहे हेच सर्वश्रेष्ठ आहे. मला असं वाटतं की ज्या वेळेस आपण हे समजायला लागलो की ईश्वर सर्व शक्तिमान आहे, धर्म सर्व शक्तिमान आहे, राष्ट्र सर्व शक्तिमान आहे, सत्ता आणि संपत्ती सर्व शक्तिमान आहे, जात आणि जातीचं राजकारण सर्व शक्तिमान आहे, हे सगळे विकार आणि विखार आपल्याला वास्तव जगाने दिलेले आहे. आणि हे जग पुन्हा आपल्याला सांगतंय की शाकाहार सर्व शक्तिमान आहे. या पुस्तकामध्ये पाटोळे सरांनी एक विधान केलेलं आहे आणि त्या विधानाकडे मी लक्ष वेधतोय. त्यांचं म्हणणं असं आहे की शाकाहाराचा प्रचार सगळीकडे वाढतो आहे आणि विशेषतः भारतात गेल्या 10-15 वर्षात तर खूपच वाढलेला दिसतो आहे. तर शाकाहाराचा प्रसार सगळीकडे वाढतोय, पण जगभर मांसाहार करणारे दिवसेंदिवस अधिक वाढत आहेत. म्हणजे मांसाहार खाणारी मंडळी वाढत आहेत आणि शाकाहाराचा प्रसार वाढतो आहे. हे जे प्रसाराचं सांस्कृतिक राजकारण आहे, याच्यामागे काय दडलेलं आहे? तर हे जे आपलं वास्तव जग, आत्ताचे जे जग आहे, या जगाची भाषा, या जगाचं सांस्कृतिक राजकारण हे सगळं वेगळं आहे आणि त्यांनी या शाकाहाराचा प्रसार वाढवलेला आहे आणि त्याचा थेट संबंध धर्माशी, धर्मविधींशी जोडलेला आहे. म्हणून आपल्याकडे समूहामध्ये मांसाहार करणाऱ्या माणसाकडे अपराधी भावनेने पाहिलं जातं आणि शाकाहार करणाऱ्या माणसाकडे फार शुद्ध नजरेने पाहिलं जातं. चला, ही शुद्ध अशुद्धता ज्या वर्णव्यवस्थेच्या पोटातून आली
त्या वर्णव्यवस्थेची चिकित्सा करत करत आपल्याला पुढे जावं. मिलिंद सर, आपल्याकडे आपण मांसाहारी आहोत हे वाटून घ्यायची कुणी लादलं हा प्रश्न आहे. खरा प्रश्न असा आहे की शाकाहार हा चांगला असतो कुणी सांगितलं तो गोष्ट निराळी, पण मांसाहार आपण करतो ह्याचं वाईट वाटून घेणं हे अत्यंत वाईट आहे. म्हणजे मी जो आहार खातो त्याचा मला अपराधगंड वाटावा, न्यूनगंड वाटावा ही चुकीची गोष्ट आहे. मी माझं खातो ना, कुणी आणून देत नाही कुणी. नाहीतर गावोगावी लोकांनी सरळ सरळ म्हणजे सरकारनंच आता जसं अन्न वाटतं तसं गव्हर्नमेंटनं प्रत्येक गावामध्ये एक शाकाहारी आहार केंद्र काढावं आणि किचन बंद करून टाकावेत. साधी गोष्ट आहे ना. अपराधगंड मला माझ्या अन्नाची लाज वाटते हे खूप चुकीची गोष्ट आहे. तुम्ही जे म्हणलात ते आपल्या मानसिकतेमध्ये लादलेलं आहे की तुम्ही खाताय ते चुकीचं खाताय. आता तुम्ही जे बोललात ना, अगदी 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 तर वर्णव्यवस्था वगैरे आपण सोडून देऊ, सगळं सोडून, पण मला माझ्या अन्नाची आजही लाज वाटावी, कारण मला शाकाहारी खाऊन माझी जात वर न्यायची आहे किंवा मला वरच्या वर्णात जायचं आहे. असं कधी होणं शक्य नाही आहे. जोपर्यंत इथं जातीतच लग्न होतात आणि लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, ती जातीतच बांधल्या जातात, तोपर्यंत हे शक्य नाही आहे. कारण आपण सगळेजण हे एका व्यवस्थेमध्ये गुंतलेलो आहोत आणि गुंतवणं चाललेलं आहे. तुम्हाला सांगतो, तुम्हाला जे म्हणायचं होतं ते सांगतो मला. हा म्हणजे इथल्या हा रोष इथल्या वैदिक परंपरेकडे जायला पाहिजे. भारतातल्या वैदिक परंपरेने बहुजनांवर शाकाहार अधिक चांगला आहे हे लादलंय आणि त्याच्यामधून मांसाहाराचा तिरस्कार वाढवला गेलेला आहे असं मला स्वतःला वाटतंय. म्हणून ही जी चिकित्सा आहे अन्नाची केवळ अन्नापुरती सीमित नाहीच आहे. हे जे वर्चस्व लादलं गेलेलं आहे याला मोडीत काढण्याची ही वेळ आहे. म्हणून इथल्या वैदिक परंपरेने धार्मिक आचरणाचा संबंध आपल्या अन्नाशी जोडलेला आहे. त्यामुळे चिकित्सेचे सगळेच रस्ते आपल्याला कुठं न्यायचे हे एकदा ठरवून टाकायला पाहिजे. मग ते अन्नाचे असो, साहित्याचे असो किंवा आपल्या कलांचे असो, ते चिकित्साचे रस्ते इथल्या परंपरेच्या चिकित्सेकडे जायला पाहिजे असं मला वाटतं. भारत मुळातच शाकाहारी होता आणि तुम्हीच लिहिलं आहे जैनांनी आणि बौद्धांनी शाकाहाराची परंपरा रुजवली आणि इथली वैदिक परंपरा मुळात मांसाहारी होती हे याच पुस्तकात आहे. नाही, एक मिनिट फक्त मी क्लिअर करतो. किमान 2000 वर्ष झाली, 2200 वर्ष झाली जवळपास. आज सुद्धा शाकाहाराचा प्रचार करावा लागतो, मांसाहाराचा करावा लागत नाही. कुठलाही मांसाहारी शाकाहारी म्हणतात शाकाहारी व्हा, अमुक बना तमुक बना, इट्स ओके, तर त्यांची भूमिका आहे. मांसाहार माणूस कधी म्हणत नाही या मांसाहार करूया, कधी म्हणत नाही मांसाहारी माणूस. कारण लोक मांसाहारीच आहेत. सगळ्या भारतातल्या सगळ्या म्हणजे ऑफिशियली आकडेवारी नेहमी देत असतो, पुस्तकात दिलेली आहे. भारतातल्या सगळ्या अनुसूचित जाती जमाती ह्या 100% मांसाहारी आहेत, 100%. त्यामुळं प्रचार ज्याचा करावा लागतो की ज्याचं काहीच अस्तित्व नसतं म्हणून आज पण शाकाहाराचा प्रचार करावा लागतो, मांसाहाराचा प्रचार करावा लागत नाही. लोक बिलकुल दाबून खातात, आपल्या घरी आणतात, फक्त ते सांगत नाहीत कारण त्याला लाज वाटते आपल्या मांसाहाराची. कुठल्या मांसाहार असतो. तुम्ही बोकड खा, तुम्ही काय ते पुण्याकडचं काय असतं ते बोलई खा, किंवा अजून मी हेळ्या खातो हल्ली, अजून बंदी नाही म्हणून, अजून बंदी नाही हेळ्यावर, हाल्याच्या मटणावर बंदी नाही अजून, ते खातो मी. हेळा म्हणजे काय ते सांगा जरा. हेळा म्हणजे काय ते सांगा म्हणजे कळेल. नाही हे बघा, इथून पुढं कुणीही मी खटकानं सांगून ठेवलं कुरीस लोकांना की बीफ म्हणू नका, त्याला बफ म्हणा. बफवर महाराष्ट्रामध्ये बंदी नाही अजून, थँक्स टू गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र.
तर तेवढं एक सांगतो मी. दुसरं म्हणजे मांसाहाराचा प्रचार जे आहे त्याचा प्रचार करावा लागत नाही, प्रचार त्याचा करावा लागतो की, आणि मागची 2200 वर्ष झाली शाकाहाराचा प्रचार करतायत ना, अजून भारत हा शाकाहारी झालेला नाही आहे. तर कारणाचं आहे की आम्ही मुळातच मांसाहारी आहोत मुळामध्ये. परिसंवादाचा वेळ संपलेला असल्यामुळे आपण आत्ता थांबतो आहोत, पण सर इथे आहेत, तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. मी या चारही मान्यवरांचे खूप मनापासून आभार मानते या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल. आणि पुस्तकावरची फार उत्तम चर्चा आणि पुस्तकाच्या अनुषंगाने सर म्हणले तसं अनेक विषयांची चर्चा या व्यासपीठावरनं झाली आणि आम्हाला आनंद आहे की अशा एका वेगळ्या पुस्तकावरती आणि वेगळ्या विषयावरती या व्यासपीठावरनं चर्चा घडली. मी माननीय श्री शाहू पाटोळे, राहुल कोसंबी, भूषण कोरगावकर आणि डॉक्टर मिलिंद कसबे तुमच्या चौघांचेही मनापासून आभार मानते. संयोजन संस्थांच्या वतीने आणि सर्व श्रोत्यांच्या वतीने आभार मानते.